हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. इफ यू आर न्यू टू दिस चॅनल प्लीज डू सबस्क्राईब. आज आपण जातोय डोंबिवली ते भायखळा राणीची बाग बघायला आणि आम्ही स्टेशनला पोहोचून आमच्या मामासाठी वेट करतोय इथे. त्यानंतर मामा आला आणि आम्ही ट्रेन पकडून सरळ पोचलो आहे भायखळा स्टेशनला आणि तिकडून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो आम्ही टॅक्सी वगैरे काही घेतलेलं नाही आहे. 5 मिनिटाचं वॉकिंग केलं आहे. बघितलं का पेंग्विन? कुठे टायगर? आणि क्रोकोडाईल कुठे? क्रोकोडाईल. पेंग्विन कुठे? पेंग्विन. येस. आणि वल्चर कुठे? वल्चर नाही. वल्चर शोध कुठे आहे बघ. झेब्रा. सगळ्यात पहिले आम्ही पाहिलंय टायगर म्हणजेच वाघ. 2 वाघ आहेत तिथे, खूप छान आहेत आणि ते लिटरली फोटोशूट करायला आल्यासारखे मस्त पोज देत आहेत आणि त्यांना बघून खरंच खूप मस्त वाटलं. कुठून जायचं आहे आपण? ओके. थोडंसं बाहेर आला. पानगेंडा आहे. पानगेंडा. काय झालं? काय झालं? पाणी गेलं. मग तुला नाही दिसलं? तुला नाही दिसलं? दिसलं. येतोय का बाहेर? मला वाटलं उभा राहणार तो, पण तो अजून आत गेला. एवढं स्पीड खाली गेला. मेली जो हट झाला त्याचा आला बोलल्यावरती. पाहिजे घरी नाही. इकडून असेल नाही पुढून पेंग्विन वगैरे पाहिजेत. बाबू आता आपण पेंग्विन बघतो. 15 पेंग्विन आहे. कसं आहे? पेंग्विन असेल तर ऋत्वीची मजा. ऋत्वी पेंग्विन बघायचं आहे. आयुष्यात पहिल्यांदा बघूया. तू बघितलंय काय? ऋत्वीला पेंग्विन आवडतं. आईस्क्रीम नाही भेटत तिथे. कोक भेटते. कोक.
पेंग्विन बघून झाल्यावर आम्ही फूड कोर्टमध्ये गेलो. तिथे बऱ्याच प्रकारची व्हरायटी आहे, जसं साऊथ इंडियन फूड आहे, चायनीज फूड आहे, त्यानंतर चाट आहे, कॅफेज आहेत, आईस्क्रीम आहे. सो आम्ही घेतले शेवपुरी, फ्रेंच फ्राईज ऋत्वीसाठी, वडापाव माझ्या भावजेने घेतला आहे आणि भावाने चायनीज घेतलं आहे आणि या मॅडमनी 2 आईस्क्रीम घेतले. मस्त रिफ्रेशिंग फूड नंतर आता आपण पुन्हा चाललोय प्राणी बघायला, एलिफंट बघायला, हिप्पो सोबत आणि मंकी सोबत. तू इज डॉंकी नाव. एवढ्या सुंदर मुलीला हा मंकी बोलतो. शोभतं का याला? पृथ्वी हाय बोल ना. जा, तुला भाव नाही देत. तू तुझा व्लॉग बनव चुपचाप. जेवण झाल्यावर आम्ही पक्षी बघितले, कासव बघितले जे पाण्यात पोहत होते, त्यानंतर पाण्यातले पक्षी बघितले, मगर बघितले. ती जागा इतकी सुंदर होती की आम्ही दोघीजणी खेळत बसलो. ऋत्वीला या ठिकाणी फार आवडलं. आमचे दमलेले आजोबा. हाय आजोबा. निघा जवानांनी पुढे निघा. आम्ही 2 वाजता चालू केलंय, आता 4:30 वाजले आणि अशा प्रकारे आजची ट्रिप संपली आहे. आम्ही ऑलमोस्ट एक्झिटच्या जवळ आहोत आणि एक्झिट करायच्या आधी एक छोटासा पार्क पण आहे आतमध्ये लहान मुलांना खेळायसाठी. सो तिकडे जाणार. थोडं विश्रांतीसाठी बसलोय कारण गेले 2 तास आम्ही फिरतोच आहे. सो इकडे आम्हाला 2 गोष्टी नाही दिसल्या. एक एलिफंट, लायन इकडे नाही आहे. पाण्यातले पक्षी आहेत जिथे खूप वास येतोय घाणेरडा. सो आम्ही सगळे पळून आलोय पटापट. जेवढ्या स्पीडने आम्हाला पळता येत असेल तेवढ्या स्पीड पकडून आम्ही पळून आलोय. ऋत्वी आणि पोट घेऊन ऋत्वीला आणि पोटाला घेऊन पळालो. तिचा मामा ऋत्वी आणि स्वतःचं पोट त्याला घेऊन पळत आले. अगं घालते ना. आणि या मॅडमनी मामीचा चष्मा घातलाय फुकट स्टाईल मारायला. आय वॉन्ट टू वेअर माय शूज. आय वॉन्ट टू वेअर माय शूज. ही आहे राणीची बाग भायखळामध्ये आणि खूप मज्जा आली. खरं तर यायला पाहिजे फ्रिक्वेंटली. कुठे जाऊया? कुठे? आमच्या मॅडमची एनर्जी नाही संपली आहे, तिला अजून पण फिरायचंच आहे. कुठे जायचंय? कुठे जायचंय? मी बोलते त्याच्यामध्ये. विश्रांती करून फार बरं वाटतं. फक्त हा छोटा टेप रेकॉर्डर जरा शांत राहिला तर अजून बरं वाटेल. व्लॉग बनवते बघ. बोल बोल कसं. आता हिने शूज घातले, आता काय करणार आहे असं बोलत होती का तरी. आणि चला त्याचं चिमरू व्लॉग.
घ्यायचंय मी बोलते त्याच्यामध्ये सेल्फी स्टिकर्स आहे ना नाही त्याला मला व्लॉगला पार्कमध्ये थोडा वेळ झोका खेळून नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि एवढं थकल्यानंतरही फक्त ऋत्वी आहे जिच्यामध्ये एनर्जी बाकी आहे. ती सर्व ट्रेनच्या बाहेर बघून असं मस्त एन्जॉय करते आणि अशा प्रकारे आमची राणीच्या बागेची ट्रिप खूप मस्त झाली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर केलं तर अजून थोडी मदत होईल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.